नमस्कार, मी बेज पाटील, एच.एम. कॉलेज कराड, इयत्ता 12वी कॉमर्स, विषय बँकिंग, पेपर 1. मागील तासाला आपण पेपर 1 या पेपरमधील एक महत्त्वाचा टॉपिक आणि तो पहिलाच टॉपिक तो पाहत होतो, तो म्हणजे बँकेचे नफा तोटा पत्रक. हे जे बँकेचे नफा तोटा पत्रक आहे, हे बँकेचे नफा तोटा पत्रक बँकेला बँकिंग कंपनी कायदा 1949 नुसार कलम 29 पोटकलम अ व ब अन्वये तयार करावं लागतं. आणि या कलमान्वये तयार केलेलं जे नफा तोटा पत्रक असतं, ते नफा तोटा पत्रक दरमहा, तिमाही, सहामाही, नवमाही आणि वार्षिक हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाठवावं लागतं. आणि म्हणून हे नफा तोटा पत्रक जे बँक तयार करते, हे नफा तोटा पत्रक असतं कसं, त्यामध्ये कोणकोणते आयटम असतात, हे मागच्या तासाला आपण पाहत होतो. या नफा तोटा पत्रकाला 2 बाजू असतात सांगितलं तुम्हाला. एक खर्च बाजू किंवा व्यय बाजू म्हणतात, एक्सपेंडिचर, आणि दुसरी बाजू जी आहे ती म्हणजे उत्पन्न, त्याला आय बाजू किंवा इन्कम बाजू म्हणतात. तर पाठीमागच्या तासाला आपण खर्च बाजूचे सर्व 12च्या 12 आयटम पाहिले होते. त्याचबरोबर उत्पन्न बाजू जी आहे, त्या उत्पन्न बाजूचेही 2 आयटम पाहिले होते. म्हणजे उत्पन्न बाजूला एकूण 8 आयटम येतात. या 8 आयटमपैकी उत्पन्न बाजूचे 2 आयटम बघितले होते. त्याच्या पुढचा भाग आपण पाहायचा आहे. म्हणजे नफा तोटा पत्रकाची उत्पन्न बाजू, इन्कम, या उत्पन्न बाजूकडील 2 मुद्दे आपण पाहिले होते. कोणते 2 मुद्दे पाहिले होते? तर एक, बँकेनं दिलेल्या कर्जावरील व ठेवीवरील मिळालेले व्याज. कर्जावरील व ठेवीवरील मिळालेले व्याज. मिळालेले हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण दोन्ही बाजूला हा तुम्हाला घटक दिसतो. उत्पन्न बाजूलाही दिसतो आणि खर्च बाजूलाही दिसतो. त्यामुळं कर्जावरील व ठेवीवरील मिळालेले व्याज. आणि दुसरा अत्यंत तोही महत्त्वाचा आयटम पाहिला होता, आणि तो म्हणजे कमिशन, दलाली आणि चार्जेस, ब्रोकरेज. कमिशन, दलाली, त्याला ब्रोकरेज म्हणतो, आणि चार्जेस इत्यादी. हे 2 आयटम बघितले होते. त्यामध्ये काय बघितलं होतं? बँकेला सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत कुठला असेल, तर कर्जावरील व ठेवीवरील मिळालेले व्याज. बँकेचं एकूण जे उत्पन्न मिळतं, त्या एकूण उत्पन्नापैकी जवळजवळ 70% उत्पन्न त्या पहिल्या आयटममधून मिळतं, कर्जावरील व ठेवीवर मिळालेले व्याज. कर्जावर म्हणजे लोकांना दिलेल्या वेगवेगळ्या प्रकारची कर्ज. कर्जाचे प्रकार आपण पेपर सेकंडमध्ये बघितलेले आहेत. ते सगळ्या प्रकारची कर्ज, त्या कर्जावर मिळालेलं व्याज. आणि ठेवीवरील व्याज म्हणजे बँका आपल्याकडे राहिलेला शिल्लक पैसा इतर बँकामध्ये ठेव म्हणून ठेवतात. त्या ठेवीवर मिळालेलं व्याज हे उत्पन्न असतं, म्हणून हे उत्पन्न बाजूला दाखवलं जातं. त्याचबरोबर दुसरा मुद्दाही पाहिला होता, कमिशन, दलाली आणि चार्जेस. कमिशन, बँक वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देते, आणि सेवा दिला की तुम्हाला सांगितलं होतं बँकेला घेते. कमिशन म्हणजे काय? तर बँक ग्राहकाच्या वतीनं जी कामं करते, मग ग्राहकाच्या वतीनं चेकची वसुली करते, ग्राहकाच्या वतीने विमा हप्ता भरते, ग्राहकाच्या वतीनं लाईट बिल भरते, म्हणजे अनेक कामं बँक करते. मुक्त्यार म्हणून काम करते, त्याचबरोबर मृत्यूपत्र व्यवस्थापक म्हणून काम करते. याला बँकेत, या कामाबद्दल बँकेला काही मोबदला मिळतो, त्याला कमिशन म्हणतात. दलाली म्हणजे ग्राहकाच्या वतीनं बँका शेअरची खरेदी करतात, शेअरची विक्री करतात, आणि शेअरची खरेदी विक्री केली की बँकेला त्याचं कमिशन मिळतं, दलाली मिळते किंवा ब्रोकरेज मिळतं. आणि तिसरं सांगितलं चार्जेस. बँक इतर चार्जेस काय घेते, मग बँक सेवा देत असताना जे चार्जेस आकारले जातात ते, किंवा तुमच्याकडून काही पासबुक हरवलं असेल तर त्याचे चार्जेस घेतात, जादा व्यवहार झाले त्याचे चार्जेस घेतात, एखादा अकाउंट बंद असेल, वर्षानुवर्ष तुम्ही त्यावर व्यवहार केला नाही तर ते चार्जेस, असंही उत्पन्न बँकेचं असतं. कमिशन, दलाली आणि चार्जेस हे मुद्दे बघितले होते. आता आपल्याला या पुढचा भाग जो बघायचा आहे तो म्हणजे मिळालेले भाडे, रेंट. बँकेचा उत्पन्न बाजूचा जो आयटम आहे त्यातला तिसरा आयटम आहे
मिळालेले भाडे, रेंट. मी मागच्या तासाला सांगत असताना तुम्हाला सांगितलं होतं की खर्च बाजूला पण भाडे असा आयटम दिसला. ते भाडं म्हणजे बँकेची स्वतःची जागा नसेल तर इतरांच्या जागेमध्ये बँक सुरू असेल तर त्या इमारतीला द्यावं लागणारं भाडं, त्या जागेला द्यावं लागणारं भाडं हा बँकेच्या दृष्टीनं खर्च असतो. पण इथं उत्पन्न बाजूनं कसं आलं तर बँकेच्या स्वतःच्याही काही ठिकाणी इमारती असतात, स्वतःचं हेड ऑफिस असतं, अनेक ठिकाणी शाखा असतात, त्या शाखा स्वतःच्या मालकीच्या असतात. आणि जर शाखा स्वतःच्या मालकीच्या ज्यावेळी बँकेच्या असतील त्यावेळी त्या शाखेमध्ये जर खूप मोठ्या प्रमाणावर जागा असेल तर बँकेसाठी शाखेसाठी लागणारी जागा सोडून उरलेली जागा आहे ती बँक भाड्यानं देते, उरलेली इमारत आहे ती बँक भाड्यानं देते. ज्यावेळी बँक आपल्याकडे असणारी जादा जागा भाड्यानं देते त्यावेळी बँकेला भाडं मिळतं आणि हे मिळालेलं भाडं बँकेच्या दृष्टीनं उत्पन्न असतं आणि म्हणून बँक नफा तोटा पत्रकाच्या उत्पन्न बाजूचा हा आयटम दाखवते. बऱ्याच वेळेला असं असतं की तुम्ही हेड ऑफिसला गेला, अनेक हेड ऑफिस जे सार्वजनिक बँकेचे खूप मोठ्या प्रमाणावर किंवा फार मोठी असतात त्यामध्ये अनेक प्रकारचे विभाग असतात आणि मग तिथं एवढा मोठा स्टाफ असतो, त्या स्टाफसाठी चहाची व्यवस्था असेल किंवा त्याला झेरॉक्स मशीन लागणार असेल, टायपिंग लागणार असेल तर तिथं छोटे छोटे गाळे लोकांना दिलेले असतात भाड्यानं. आणि या भाड्यानं दिलेल्या ज्या गाड्या असतात या गाड्यापासून मिळणारं किंवा या जागेपासून या इमारतीपासून मिळणारं जे भाडं आहे ते सुद्धा मिळालेलं भाडं या ठिकाणी दाखवलं जातं. आणि ते नफा तोटा पत्रकाच्या उत्पन्न बाजूचा एक तिसरा आयटम आणि एक महत्त्वाचा बँकेला उत्पन्न मिळवून देणारा भाग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तर यामध्ये चौथा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. 1, 2, 3 आपण आता बघितले आणि त्यानंतर म्हणजे पहिला मुद्दा हा जो पहिला मुद्दा आहे कर्जावरील व ठेवीवरील मिळालेले व्याज, यानंतर बँकेला उत्पन्न देणारा मुद्दा कोणता असेल तर हा चौथा मुद्दा आहे आणि तो म्हणजे गुंतवणुकीवरील लाभांश किंवा व्याज. गुंतवणुकीवर मिळणारं लाभांश, मिळालेले लाभांश किंवा व्याज. आता गुंतवणूक म्हणजे काय हेही मागच्या तासाला तुम्हाला पेपर सेकंडमध्ये सांगितलं होतं. बँकेकडे जमा झालेल्या ठेवीच्या रूपानं एकूण जो पैसा असतो त्या एकूण रकमेपैकी बँक 70% कर्ज देते. 70% जर कर्ज देत असेल तर राहिलेले 30% रक्कम काय करते तर रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार प्रत्येक बँकेला सक्तीची गुंतवणूक करावी लागते आणि ते म्हणजे एकूण ठेवीच्या 25% रक्कम. फार मोठी रक्कम असते 25% रक्कम म्हणजे ही जी 25% रक्कम बँकेची असते ही 25% रक्कम एकूण ठेवीच्या 25% रक्कम गुंतवली जाते. कुठं गुंतवतात? सरकारी शेअर्समध्ये, सरकारी डिबेंचरमध्ये, काही कंपन्याचे शेअर्समध्ये गुंतवले जातात. मग ही जी गुंतवणूक आहे ही 25% गुंतवणूक म्हणजे एकूण जी गुंतवणूक असते, एकूण जी ठेवी असतात त्याच्या 25%. समजा एखाद्या बँकेकडं 2000 कोटी रुपयाच्या ठेवी असतील एखाद्या ब्रँचकडं किंवा एखाद्या बँकेकडं पूर्णपणे, तर 2000 रुपयाच्या कोटी ठेवीपैकी 25% म्हणजे 500 कोटी रुपये बँकेला गुंतवावे लागतात. ही गुंतवणूक सरकारी बॉन्डमध्ये, सरकारी शेअर्समध्ये, कर्जरोख्यामध्ये करावी लागते. आणि जर ही गुंतवणूक एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेली असेल तर या गुंतवणुकीवर सरकारी शेअर्स असतील तुमचे किंवा कंपनीचे शेअर्स असतील किंवा डिबेंचर्स असतील तर यावर वर्षाच्या शेवटी कोणतीही कंपनी, कोणतीही सरकारी कंपनी त्याच्या नफ्याच्या काही भाग हे डिव्हिडंड म्हणून वाटत असते आणि डिव्हिडंड म्हणून वाटल्यानंतर तो बँकेला गुंतवणूक केलेल्या एकूण रकमेच्या टक्केवारीनुसार मिळत असतो. असा जो लाभांश आहे त्याला डिव्हिडंड म्हणतो. किंवा जर तुम्ही कर्जरोखे खरेदी केली असतील तर त्या कर्जरोख्यावर एक ठराविक दरानं बँकेला व्याज मिळतं. हे मिळालेलं व्याज किंवा हा मिळालेला डिव्हिडंड जो असतो तो एकूण ठेवीच्या 25% रक्कम गुंतवल्यामुळं हे मोठ्या प्रमाणावर रक्कम गुंतवली गेल्यामुळं यावर एक मोठ्या प्रमाणावर उत्पन्न बँकेचं मिळतं. आणि म्हणून बँकेच्या उत्पन्न बाजूचा हा जो चौथा आयटम आहे गुंतवणुकीवर मिळालेला लाभांश किंवा व्याज, किंवा म्हणण्यापेक्षा आणि म्हणलं तरी चालेल
आणि व्याज हे जे आहे ते बँकेच्या दृष्टीने एक मोठा स्रोत उत्पन्नाचा आहे आणि म्हणून तो नफा तोटा पत्रकाच्या उत्पन्न बाजूला किंवा आय बाजूला इन्कम बाजूला दाखवला जातो. आता यानंतर जो मुद्दा आहे म्हणजे तुम्हाला बँकेच्या नफा तोटा पत्रकामध्ये असं बऱ्याच वेळेला विचारलेलं आहे बोर्डामध्ये की बँकेचं नफा तोटा पत्रक म्हणजे काय हे सांगून बँकेच्या उत्पन्न बाजूचे 5 घटक किंवा 6 घटक 7 घटक सविस्तर स्पष्ट करा आणि त्याला 10 मार्क असतात. तर काही वेळेला असं विचारलं जातं तुम्हाला 2 मार्काला प्रश्न विचारला जातो बँकेच्या नफा तोटा पत्रकाच्या कर्जावरील व ठेवीवरील मिळालेले व्याज या मुद्द्याचं विश्लेषण करा. म्हणजे तुम्हाला थोडक्यात स्पष्टीकरण करा यामध्ये हा मुद्दा दिला जातो किंवा हा मुद्दा दिला जातो गुंतवणुकीवर मिळालेला लाभांश आणि व्याज. हे 4 मुद्दे झाले आणि पुढचा मुद्दा आहे असे एकूण आपल्याला 7 मुद्दे बघायचे आहेत आणि 8वा मुद्दा जो आहे म्हणजे तोटा. एकूण 5वा मुद्दा आहे गुंतवणूक विक्रीपासून झालेला नफा. आता हे गुंतवणुकीवरचा लाभांश आणि व्याज झालं तर गुंतवणूक विक्रीपासून झालेला नफा. गुंतवणूक विक्रीपासून झालेला नफा. मी आताच सांगितलं तुम्हाला एखाद्या बँकेकडे जर 2000 रुपये कोटीच्या ठेवी असतील तर त्यातल्या 500 कोटी रुपये गुंतवणूक करावी लागते. ही गुंतवणूक कुठं करावी लागते सांगितलं सरकारी कर्जरोख्यामध्ये सरकारी शेअर्समध्ये सरकारी बॉन्डमध्ये आणि कंपनीच्या काही कर्जरोखे किंवा शेअर्समध्ये ही रक्कम गुंतवली जाते. ही गुंतवणूक करत असताना कशामध्ये पैसा गुंतवायचा हे रिझर्व्ह बँकेने निर्देश दिलेले आहेत प्रत्येक बँकेला आणि त्या निर्देशानुसारच तो पैसा गुंतवावा लागतो. बँकेला वाटलं म्हणून ती पैसा गुंतवला जात नाही. मग हा गुंतवायचा कुठं आणि कसा कोणते शेअर्स घ्यायचे कोणते घ्यायचे नाहीत यासाठी प्रत्येक बँकेच्या हेड ऑफिसमध्ये एक मोठं डिपार्टमेंट असतं आणि ते डिपार्टमेंट संपूर्ण शेअर मार्केटचा संपूर्ण गुंतवणुकीचा अभ्यास करतं आणि त्या अभ्यासावरून कोणत्या शेअर्समध्ये गुंतवायचे कोणत्या कर्जरोख्यात गुंतवायचे कोणते घ्यायचे कोणते विकायचे हे बँकेला सल्ला देत असतं आणि त्या डिपार्टमेंटच्या सल्ल्यानुसार आणि त्यामधल्या तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानुसार हे संपूर्ण गुंतवणुकीचा व्यवहार चालत असतो. आणि मग असा गुंतवणुकीचा व्यवहार चालत असताना त्याच्यापासून उत्पन्न लाभांश व्याज मिळतं पण पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे गुंतवणूक विक्रीपासून झालेला नफा. समजा बँकेनं एक गुंतवणूक केली आणि काही शेअर्स खरेदी केले काही कर्जरोखे खरेदी केले काही बॉन्ड्स खरेदी केले शासकीय त्याची घेताना किंमत काहीतरी असू शकते. उदाहरणार्थ एखाद्या कंपनीचं शासकीय कंपनीचं बँकेनं एक 10 लाख रुपयाचे बॉन्ड खरेदी केले किंवा 10 लाख रुपयाचे शेअर्स खरेदी केले. हे 10 लाख रुपयाचे शेअर्स म्हणजे प्रत्येक शेअर्स 1000 रुपये किमतीचे असे 1000 शेअर्स खरेदी केले. 1000 रुपये किमतीचे 1000 शेअर्स खरेदी केले. किंमत किती 1000 म्हणजे बँकेची खरेदीची किंमत 1000 आणि असे 1000 शेअर्स घेतले तर त्याची किंमत 10 लाख रुपये होते. मग हे 10 लाख रुपये गुंतवले बँकेनं आणि काय झालं 1 महिन्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये या शेअरची किंमत 1100 रुपये झाली. समजा 1000 शेअरची किंमत झाली 1100 रुपये. म्हणजे शेअरच्या किमती हे नेहमी बदलत असतात. शेअर मार्केटच्या निर्देशानुसार त्याच्या किमतीमध्ये चढ उतार होत असतो आणि मग 100 रुपये जर एका शेअरला वाढले तर 100 रुपये प्रमाणे जर हे बँकेच्या तज्ज्ञ मंडळींनी सांगितले हे शेअर विक्रीला काढू तर 1000 शेअर्स 100 रुपये प्रत्येकी मिळतात म्हणजे 1 लाखाचा बँकेला नफा होतो. म्हणजे 10 लाखाचे शेअर्स एका महिन्यात 2 महिन्यात 11 लाख रुपये देऊन जातात. जेव्हा हे शेअर्स तुम्हाला 11 लाख रुपये देतील विक्रीनंतर त्यावेळी तुम्हाला एका महिन्यामध्ये बँकेला 1 लाख रुपये नफा मिळतो. हा बँकेच्या दृष्टीने उत्पन्नाचा भाग आहे आणि म्हणून गुंतवणूक खरेदी केली जाते तशी ती काही परिस्थितीत विक्री पण केली जाते पुन्हा नव्यानं खरेदी केली जाते. एकूण तुमच्या ठेवीच्या 25% भाग मात्र गुंतवणुकीत दिसला पाहिजे असं रिझर्व्ह बँकेचे निर्देश बँकेला असतात आणि म्हणून जर गुंतवणूक तुम्ही केली त्या गुंतवणुकीचे भाव वाढले त्या गुंतवणुकीमध्ये शेअरच्या किमती वाढल्या डिबेंचरच्या किमती वाढल्या तर ती गुंतवणूक अशी विक्री केली तर त्या विक्रीपासून बँकेला जो नफा होतो तो बँकेच्या दृष्टीनं एक उत्पन्नाचा मार्ग आहे आणि म्हणून नफा तोटा पत्रकाच्या उत्पन्न बाजूला गुंतवणूक
विक्रीपासून झालेला नफा असा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. आता प्रत्येक वेळेला असं वाटतं की आपल्याला नफाच होतो का? नाही, बऱ्याच वेळेला तोटाही होऊ शकतो. कसा तोटा होतो? तर तुम्ही घेतलेला 1,000 रुपयाचा शेअर 1,000 रुपये किमतीने 1,000 शेअर घेतलेले असतील, 1100 झाला तर फायदा आहे. पण दुर्दैवानं तो 900 रुपये झाला आणि 900 रुपये झाला पण तुम्हाला ती वेळ विकण्याची आली तर त्याचं 9 लाख रुपये मिळणार आहे. 10 लाख गुंतवले आणि 9 लाख मिळाले, 1 लाख तोटा दाखवला जात नाही. पण इथं मात्र नफा जो असतो तो उत्पन्न बाजूला दाखवला जातो. आणि म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा बँकेच्या नफा तोटा पत्रकाच्या उत्पन्न बाजूचा आहे. पुढचा मुद्दा आहे 6वा, बिगर बँकिंग मालमत्तेपासून झालेला फायदा. बिगर बँकिंग मालमत्तेपासून झालेला नफा किंवा फायदा. बिगर बँकिंग मालमत्ता म्हणजे काय? बिगर बँकिंग मालमत्ता म्हणजे बँका कर्जाला आधार म्हणून, आच्छादन म्हणून ग्राहकाकडून कोणत्या ना कोणत्या प्रकारची प्रतिभूती स्वीकारतात. ही प्रतिभूती कर्जाला आच्छादन म्हणून तोपर्यंत बँकेकडे राहते जोपर्यंत तुमचं कर्ज व्याजासह परत येत नाही. मग व्याजासह कर्ज परत येत नाही तोपर्यंत जर प्रतिभूती राहत असेल तर बऱ्याच वेळेला अशी प्रतिभूती बँकेला विकण्याची वेळ येते. अशी प्रतिभूती बँकेकडे पडून राहते. ग्राहक त्या प्रतिभूतीची पुन्हा बँकेकडे येऊन कर्ज भरून व्याज भरून चौकशी करत नाही. तर काही प्रतिभूती बँकेकडे अशा पडून राहतात. अशा पडून राहिलेल्या प्रतिभूतीची नाइलाजानं बँकेला लिलाव पद्धतीनं, कायदेशीर पद्धतीनं विक्री करावी लागते. आणि या विक्रीतून बँकेला त्या प्रतिभूतीमधून जर जादा उत्पन्न मिळालं तर दिलेलं कर्ज, त्यावर होणारं व्याज वसूल करून उरलेली रक्कम आहे, ही रक्कम म्हणजे बँकेला बिगर बँकिंग मालमत्तेपासून झालेला नफा असतो. एवढंच नाही तर बँकेमध्ये असणारे विविध प्रकारचे फर्निचर असतं, विविध प्रकारच्या वस्तू असतात, याचं डेप्रिशिएशन वजा करायचं. डेप्रिशिएशन वजा करून त्याची दरवर्षी एक वर्षाच्या शेवटी किंमत कमी कमी होत जाणारी असते. आणि जर समजा अशी वस्तू विक्रीला काढली, नव्यानं दुसरी वस्तू घ्यायची असेल आणि त्यावेळी जर बँकेला नफा झाला, त्या वस्तूची किंमत कमी कमी होत येऊन एक विशिष्ट किंमत झाली, पण त्याच्यापेक्षा विक्री केल्यानंतर जर जास्त रक्कम मिळाली तर जेवढी अपेक्षापेक्षा जास्त रक्कम मिळाली ती सुद्धा रक्कम म्हणजे बिगर बँकिंग मालमत्तेपासून बँकेला झालेला नफा असतो. आणि हा नफा सुद्धा त्याची किंमत काही फार मोठी असत नाही, नगण्य असते. आणि म्हणून हा सुद्धा एक उत्पन्नाचा भाग आहे, बँकेच्या दृष्टीने उत्पन्नाचा स्रोत आहे. आणि म्हणून बिगर बँकिंग मालमत्तेपासून बँकेला झालेला नफा हा उत्पन्न बाजूला लिहिला जातो. आता 7वा मुद्दा जो बघणार आहे मी तो काय फार इतर उत्पन्न असा आहे. इतर उत्पन्न म्हणजे हे सर्व उत्पन्न सोडून बँकेला अजून लहान मोठ्या प्रमाणात जे उत्पन्न मिळतं त्याला इतर उत्पन्न असं म्हणते. ही इतर उत्पन्न म्हणजे कोणतं? वर्तमानपत्र बँक घेते, मासिक घेते, त्याची रद्दी असते. बँका फॉर्म विकतात, त्याचे पैसे मिळतात. ग्राहकाकडून पासबुक हरवलं तर त्याचं काही चार्जेस घेतात. त्यानंतर खातं बंद असेल तर असं बंद झालेलं खातं सुरू करण्यासाठी काही चार्जेस घेतात, दंड आकारणी करतात. हे सगळं जे आहे, ही सगळी रक्कम जी आहे, हरवलेलं पासबुक असेल, विकलेले फॉर्म्स असतील, त्यानंतर बँकेनं रद्दी विकलेली असेल, बँकेनं मासिकं घेतली असतील त्याची विक्री केलेली असेल, इतर जे पासून मिळणारं उत्पन्न आहे हे इतर उत्पन्नामध्ये येतं. आणि हा काही नगण्य भाग असतो. बँकेच्या उत्पन्नाच्या दृष्टीनं याची किंमत कमी असते, परंतु तो एक उत्पन्नाचा मार्ग आहे आणि म्हणून ते इतर उत्पन्नामध्ये टाकलेला आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 ही उत्पन्नाचे स्रोत आहेत. आणि जर उत्पन्न खर्चापेक्षा उत्पन्न कमी असेल आणि बँकेचा खर्च जर जास्त दिसत असेल, कारण बँकेचं जर समजा वसूल कर्ज झालं नसेल आणि वसूल न झाल्यामुळं बऱ्याच वेळेला बँकेला अडचण निर्माण होते, त्यावेळी बँकेला तोटा होतो. आणि म्हणून तो उत्पन्न बाजू कमी पडली की त्याला तोटा म्हणतात. आणि 8वा आयटम आहे तोटा. आता मी इथं तुम्हाला तोटा असं लिहितोय, परंतु प्रत्यक्ष कोणतीही बँक तोटा दर्शवत नाही. का दर्शवत नाही तोटा?
जर तोटा दर्शवला तर मागच्याही तासाला मी सांगितलं होतं, हा जर तोटा दर्शवला तर बँकेवर लोकांचा विश्वास राहणार नाही, बँक अडचणीत येऊ शकते आणि लोक बँकमध्ये ठेवी ठेवणार नाहीत आणि मग बँक काय होईल, बंद पडायच्या मार्गावर येईल. आणि म्हणून हा तोटा काय करतात, हा जो तोटा झालेला असतो हा तोटा कर्जावरील व ठेवीवरील मिळालेले व्याज असेल किंवा यामधून एकूण बुडालेली रक्कम असेल, यातनं अगदी वजा करून टाकतात कोणालाही न कळता. हे फक्त बँक अधिकाऱ्यांना बँक कर्मचाऱ्यांनाच माहीत असतं, पण लोकांच्या पुढं ते आणलं जात नाही, यातून वजा करतात. पण बँकेचा तोटा हा नफा तोटा खात्याच्या उत्पन्न बाजूकडचा एक आयटम असतो, एवढं मात्र निश्चित. आणि म्हणून मागील 2-3 तासामध्ये आपण बघतोय की बँकेचं नफा तोटा पत्रक, हे नफा तोटा पत्रक हे कायद्यानं सर्व बँकेला तयार करावं लागतं आणि रिझर्व्ह बँकेला वर्षाच्या शेवटी त्याचं सादरीकरण करावं लागतं. आणि मग हा तुमचा आरसा आहे. नफा तोटा पत्रक म्हणजे बँकेचा आरसा आहे. वर्षभरमध्ये तुम्ही काय काय कामं केली, वर्षभरमध्ये किती लोन दिलं, काय काय लोन परत आलं, व्याजाचे दर काय आहेत, याचा एक आरसा, काय खर्च केला बँकेनं याचा आरसा असतो. आणि आरशाला 2 तुम्हाला सांगितलं मी, खर्च आणि उत्पन्न बाजू असते, त्यावर नफा झाला की तोटा झाला हे सिद्ध करता येतं किंवा हे आपल्याला तपासून घेता येतं. आणि म्हणून बँकेचं नफा तोटा पत्रक हे बँकिंग पेपर फर्स्टमधला एक पहिला टॉपिक जो आहे, हा पहिला टॉपिक आपण हा इथं पूर्ण होतोय की त्यामध्ये नफा तोटा पत्रक का केलं जातं, कोणत्या कायद्यानं केलं जातं आणि त्याचबरोबर त्याची 2 बाजू ज्या आहेत, खर्च बाजू आणि उत्पन्न बाजू, त्या दोन्ही बाजूचे आयटम्स आपण डिटेल्समध्ये बघितलेल्या आहेत. असा हा पहिला जो टॉपिक आहे, हा पहिला टॉपिक इथं संपतोय. तुम्हाला परीक्षेमध्ये या टॉपिकवर काय प्रश्न विचारले जातात, तर एक नफा तोटा पत्रक म्हणजे काय, 2 ते कोणत्या कायद्यानं कोणत्या कलमानं तयार केलं जातं, 3 नफा तोटा पत्रकाच्या खर्च बाजूकडचे आयटम दाखवा, 4 नफा तोटा पत्रकाच्या उत्पन्न बाजूकडचे आयटम दाखवा. एवढं जर आपण सगळं हे केलं या दृष्टीनं तर आपली 10 मार्काच्या 2 मार्कापासून 10 मार्काच्या प्रश्नापर्यंत आपली पूर्णपणे तयारी होते. असा हा पहिला आणि महत्त्वाचा टॉपिक या पेपर फर्स्टमध्ये दिलेला आहे. आणि मग त्याचा पुढचा अत्यंत मोठा टॉपिक जो आहे, तो मोठा टॉपिकचं फक्त आज आपण इंट्रोडक्शन बघायचं आहे. इंट्रोडक्शनपेक्षा आपण जास्त आज काही बघू शकत नाही, कारण आता वेळ खूप झालेला आहे. आणि म्हणून फक्त दुसरा जो टॉपिक आहे, तो दुसरा टॉपिक मी तुम्हाला आता फक्त नाव लिहितो ती लिहितो आणि त्याचं एक प्रस्तावना या सदरामध्ये सांगतो. दुसरा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक, आणि हा टॉपिक 30 मार्काला तुम्हाला जवळजवळ विचारला जातो. आणि यामध्ये जे सब टॉपिक आहेत या सर्वांचा जर विचार केला तर सुमारे आपल्याला 20 ते 25 तास एवढी लेक्चर्स आपल्याला घ्यावी लागतील, त्यावेळी हा टॉपिक आपल्याला कव्हर होईल. आणि म्हणून हा टॉपिक दीर्घकाळ चालणारा टॉपिक आहे, पण महत्त्वाचा आहे. तुम्हाला यामध्ये बरीचशी माहिती पण आहे, पण नव्यानं बँकेच्या दृष्टीनं काही गोष्टी आपण बघायच्या आहेत, ते या टॉपिकमध्ये तुम्ही बघू शकता. आणि कोणता टॉपिक आहे, आणि तो म्हणजे विदेशी व्यापार. फॉरेन ट्रेड. आणि पुढचा टॉपिक आहे विदेशी विनिमय, विदेशी व्यापार. आता विदेशी व्यापार म्हटलं की अगोदर व्यापार म्हणण्या अगोदर आपणाला विदेशी व्यापाराची गरज काय आहे का? आधुनिक व्यापारामध्ये विदेशी व्यापाराला खूप महत्त्व आहे. कारण तुम्हाला माहीत असेल आता सध्या लॉकडाऊन, जगभर लॉकडाऊन होतं, कोरोनामुळं जगभर लॉकडाऊन होतं. कोरोना असताना सुद्धा सर्वच देशाच्या पंतप्रधानांनी अध्यक्षांनी लॉकडाऊन हळूहळू शिथिल केलं. आणि काय केलं असेल? पहिल्यांदा प्रोडक्शनला सुरुवात करायला सांगितली, वस्तूच्या उत्पादनाला सुरुवात करायला सांगितली. आपल्या देशातलं काय केलं असेल? पहिल्यांदा मोदी सरकारनं असं सांगितलं की निर्यात करा, अगोदर माल निर्यात करा, परकीय चलन मिळालं पाहिजे. परकीय चलन मिळालं तर तुमच्या देशाचं आर्थिक व्यवस्था नीट चालेल. आणि म्हणून निर्यातीला प्रोत्साहन दिलं. शेतकऱ्यासाठी तर पहिल्यापासूनच सगळ्या मुभा दिल्या, कारण शेतीमाल आहे हा ठराविक सीझनमध्ये येतो, कारखान्यातला माल केव्हाही तयार होऊ शकतो. आणि म्हणून या आधुनिक व्यापारामध्ये विदेशी व्यापाराला जास्त महत्त्व आहे. कारण विदेशी व्यापार म्हणजे काय?
तर फॉरेन ट्रेड. आता व्यापार हा शब्द तुम्ही गेल्या वर्षापासून शिकताय. व्यापार आणि वाणिज्य. आता कॉमर्स म्हणजे काय? वाणिज्य. आता 11वी वाणिज्य, 12वी वाणिज्य. मग वाणिज्य शब्द वापरला, मग व्यापाराचा अर्थ काय? तर व्यापार आणि वाणिज्य यामध्ये काय फरक आहे पहिल्यांदा बघायचा आपण. व्यापार कशाला म्हणतात? व्यवहारात तुम्हाला माहिती आहे व्यापार कशाला म्हणतात? तुम्हाला विचारलं कोणाला तर तुम्ही काय सांगणार? आमच्या शेजारचा दुकानदार आहे, माल आणतो, माल विकतो, त्याला मी व्यापारी म्हणतो. हे उत्तर बरोबर आहे. व्यापार म्हणजे वस्तूची खरेदी करून वस्तू विकणारा असतो, त्याला व्यापारी म्हणतात. बरोबर. आणि व्यापार म्हणजे काय? वस्तूची खरेदी करून विकणं, त्याला व्यापार. आणि जी व्यक्ती हे काम करते त्याला व्यापारी म्हणतात. म्हणजे वस्तूची खरेदी आणि विक्री हा व्यापार. मग एवढं जर कॉमर्सचा अर्थ मर्यादित धरला, वस्तूची खरेदी करणं, मग वस्तूची खरेदी विक्री किंवा वस्तूचं उत्पादन करणं आणि वस्तू विकणं एवढा मर्यादित अर्थ धरला तर तो अगदी व्यापारासाठी अनेक गोष्टी मदत करतात, तो तसाच भाग राहून जातो. आणि म्हणून व्यापार जरी आपण म्हणत असलो, खरेदी किंवा विक्री, मग ह्या त्या खरेदी किंवा विक्री करणाऱ्या व्यक्तीस व्यापारी म्हणतो. मग वाणिज्य म्हणजे काय? ही 11वी शिकलोय आपण. वाणिज्य म्हणजे काय? तर वाणिज्य म्हणजे हा जो व्यापार आहे, हा व्यापार वस्तूची खरेदी आणि वस्तूची विक्री याला व्यापार. पण या व्यापाराला मदत करणारी अनुषंगिक सेवा साधने ही सगळी ज्यामध्ये घातली जातात आणि मग त्या सर्वांना मिळून वाणिज्य म्हटलं जातं. व्यापार आणि व्यापाराला मदत करणारी अनुषंगिक सेवा साधने. ही अनुषंगिक सेवा साधने जी आहे ती कोणती आहे? व्यापाराला कोण कोण मदत करतं? आणि म्हणून यामध्ये बघा, 1 बँका, 2 विमा, 3 साठवणूक, 4 वाहतूक, त्यानंतर 5 जाहिरात, अभिकर्ते, व्यापारी, अभिकर्ते, एजंट आणि जाहिरात. म्हणजे किती मुद्दे आहेत बघा? 1 2 3 4 5 आणि 6. हे 6 मुद्दे काय? व्यापार म्हणजे काय बघितलं? वस्तूची खरेदी विक्री. पण व्यापाराला मदत करणारी अनुषंगिक सेवा साधने म्हणजे व्यापार आणि व्यापाराला मदत करणारी सेवा साधने सगळी एकत्र केली की वाणिज्य म्हणतात त्याला. आणि म्हणून बँका, विमा, साठवणूक, वाहतूक, अभिकर्ते, जाहिराती या सगळ्या गोष्टीशिवाय व्यापार करता येत नाही. मग व्यापार आपण बघतो अनेक वेळेला. अंतर्गत व्यापार असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, किरकोळ व्यापार असेल, घाऊक व्यापार असेल, या सगळ्यांना ह्याची मदत होते. बँका आवश्यक असतात, विमा कंपन्या आवश्यक असतात, संरक्षण आवश्यक असतं, माल साठवून ठेवावा लागतो, त्याची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करावी लागते. आणि हे विकणारे एजंट किंवा अभिकर्ते असावे लागतात. आणि जाहिरातीशिवाय मालाची विक्री होत नाही, हे तरी माहितीच आहे तुम्हाला. आणि म्हणून या सर्व अनुषंगिक सेवा आहेत, या सर्व अनुषंगिक सेवा आणि खरेदी विक्री व्यापार या सर्वांना मिळून वाणिज्य असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे जे व्यापार आणि वाणिज्य बघितल्यानंतर मग या व्यापाराचे प्रकार कुठले आहेत? 1 आणि 2. कुठले 2 प्रकार व्यापाराचे? व्यापाराचे अंतर्गत व्यापार किंवा देशी व्यापार. अंतर्गत व्यापार किंवा देशी व्यापार. आणि दुसरा आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा विदेशी व्यापार. किंवा आंतरराष्ट्रीय. या 2 शब्दांचे अर्थ सांगूया आणि थांबूया आपण. आंतरराष्ट्रीय व्यापार. इकडे लक्षात, अंतर्गत व्यापार किंवा देशी व्यापार म्हणजे काय? जो व्यापार देशातला देशात चालतो किंवा एकाच देशात चालतो, देशाच्या सीमेच्या अंतर्गत भागात चालतो, त्याला अंतर्गत व्यापार असे म्हणतात. इथं जर आपण बघितलं, कराडहून मुंबईला माल विकला, मुंबईहून कराडात माल खरेदी केला, अंतर्गत व्यापार. दिल्लीहून मुंबईला माल आला, मुंबईहून
कलकत्त्याला माल गेला, अंतर्गत व्यापार किंवा देशी व्यापार, एका देशात केला जाणारा व्यापार त्याला अंतर्गत व्यापार किंवा देशी व्यापार म्हणतात. आणि इथं विदेशी व्यापार म्हणजे काय, तर विदेशी व्यापार म्हणजे किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे दोन देशामध्ये केला जाणारा व्यापार. आता दोन देशामध्ये जो व्यापार केला जातो, त्या दोन देशामध्ये व्यापार करत असताना यामध्ये अनेक प्रकार आहेत. परंतु कोणतेही दोन देश म्हणजे एका देशानं दुसऱ्या देशाला माल विकला, दुसऱ्या देशानं खरेदी केला, तो आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा विदेशी व्यापार. म्हणजे या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दोन प्रकारचे व्यापार येतात. कोणते व्यापार येतात, एक वस्तू विकणं हा एक प्रकार येतो आणि दुसरं सेवा विकणं हा एक प्रकार येतो. त्यामुळे आजच्या तासाला फक्त आपण एवढंच बघायचं आहे, अंतर्गत व्यापार देशी व्यापार म्हणतात त्याला, विदेशी व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतात. याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढचा भाग सगळा नंतरच्या तासाला पाहणार आहोत. आणि म्हणून आजच्या तासाला आपण काय काय पाहिलं, तर बँकेचं नफा तोटा पत्रक हा पेपर फर्स्टमधला पहिला टॉपिक होता. त्यामधलं उत्पन्न बाजूचे आपले जे 6 आयटम राहिले होते ते 6 आयटम डिटेल्स बघितले. आणि त्यानंतर आता दुसरा टॉपिक आणि मोठा आणि महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे विदेशी व्यापार. या विदेशी व्यापारामध्ये व्यापार म्हणजे काय, वाणिज्य म्हणजे काय, आणि व्यापारामध्ये अंतर्गत व्यापार आणि विदेशी व्यापार फक्त प्रस्तावनेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला आज मी सांगितलं. हे अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. आपल्याला ते समजलं असेल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.